महाराष्ट्र न्यूज. युनायटेड स्पिरिट लिमिटेड अडॅझो ग्रुप पिंपरी बारामती दारूची कंपनी समोर कामगारांचं आमरण उपोषण. दादा, आज आपण असता तर आम्हाला न्याय मिळाला असता, पण आपल्या नसण्यानं आम्हा कष्टकरी कामगारांवर अन्याय होतोय याची दखल घेण्यासाठी कुणाकडे जायचं, आपण नसल्याची उणीव आम्हाला भासतीये, असं भावनिक प्रतिक्रिया बारामतीत आमरण उपोषण करणाऱ्या व्यक्तीनं केलंय. याबाबत सविस्तर माहिती अशी की युनायटेड स्पिरिट लिमिटेड अडॅझो ग्रुप पिंपरी बारामती दारूची कंपनी पुणे या कंपनीच्या जनरल मॅनेजरनं 5 कामगारांना बिनपगारी रजा केल्यामुळे 2022 ते 2023 ते 24चं रेकॉर्ड काढून युनियन प्रतिनिधींना हाताशी धरून दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी कामावरून काढून टाकण्याचे पत्र कंपनी गेटवर दुपारी 3 वाजता दिले. त्यामुळे कामगारांवर झालेला अन्याय दूर होण्याबाबत सोमवार दिनांक 2 मार्च 2026 पासून कंपनी गेटवर आमरण उपोषणास बसले असून आज 4 दिवस झाले याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. कंपनीत गेली 30 ते 35 वर्षापासून काम करत असून मशीन ऑपरेटर हेमराज साहेबराव जगताप कंपनीत काम करत असून कंपनीनं नेहमीच आम्हा सहकार्य केलेलं असून आम्ही देखील त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यांनी कधीही आमच्याविषयी टोकाची भूमिका 30 ते 35 वर्षात घेतलेली नव्हती. परंतु आता आलेले जनरल मॅनेजर युनायटेड स्पिरिट 4 लिमिटेड अडॅझो ग्रुप यांनी काही लीडरला हाताशी धरून सदरच्या नोटिसा काढून आम्हास कामावरून कमी केलं आहे. पूर्वी कंपनीमध्ये रिलिव्हर सिस्टीमना बॉटलिंग विभागात काम चालू होतं, परंतु लीडरला लोकांना हाताशी धरून काही लाईनच्या कामगारांना 26 कमी करून कमी कामगारात काम करण्याची पद्धत चालू केली आहे. त्याचा त्रास कामगारांना होतोय. दारूची फॅक्टरी असताना कामगारांना कंपनीत येताना व बाहेर जाताना तू दारू पिलेला आहेस का नाही त्यास मशीन लावून चेक करत होते. अशा प्रकारे कामगारांना दहशतीखाली ठेवून सदर अधिकारी काही लीडरला हाताशी धरून कामगारांना त्रास देत होते. आमच्या कंपनीनं बिगर परवानगीची रजा काढलेले रेकॉर्ड सन 2022 पासूनचं आहे व आम्हावर वारंवार त्याच सालात रजा कमी केलेल्या आहेत. त्यात हक्काच्या SL, CL, PL रजा कमी दिलेल्या आहेत. तरीसुद्धा आम्हा 5 कामगारांना बिनपगारी सदराखाली कंपनीनं कामावरून काढलेलं आहे. कंपनीत पूर्वी बॉटल बॉक्स दारू चोरी झालेली असताना तसेच कंपनीत अनेक वेळा भांडणं झालेली असताना कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई कंपनीनं यावेळी केलेली नाही. आता आलेले साहेब हे काही लीडरला हाताशी धरून कामगार कमी करण्याचं धोरण राबवत असून मी खूप कडक आहे असं सांगून वारंवार मला कामगारांची आता गरज नाही, मी कंत्राटी कामगारांकडून काम करून घेईन, तुमची मला गरज नाही असं बोलून कामगारांना धमकावत आहेत. साहेब, आमची 5 ते 7 वर्षाची सर्व्हिस राहिलेली असून त्यानंतर आम्ही रिटायर होत आहोत. त्यानंतर आम्हाला योग्य तो मोबदला मिळेल, परंतु अशा प्रकारे कारवाई केल्यानंतर आम्हाला तो मोबदला मिळणार नाही. आम्ही सर्वजण आमच्या घरातील कर्ते असून आमची मुलं मुली लहान असून त्यांचं शिक्षण चालू आहे, लग्न करायचं आहे. कंपनीनं अशा प्रकारे आमच्यावर कारवाई करू नये व केलेली कारवाई मागे घ्यावी यासाठी आम्ही कंपनी गेट शेजारी सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजीपासून आमरण उपोषणास बसत आहोत. आमच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी कंपनीचे जनरल मॅनेजर, HR आणि लीडर जबाबदार असतील, नोंद घ्यावी, असं लेखी निवेदन मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, पोलीस अधिकारी व कंपनीला दिलं असून हे आम्हाला न्याय मिळेपर्यंत उपोषण चालू राहणार असल्याचं उपोषणकर्ते हेमराज जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.